भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते। भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि महिला मोर्चा अध्यक्ष ऋषाली वाघुले यांच्या माध्यमातून विश्वास सामाजिक संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे। त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात येते। मंगळागौरीची पूजा केली जाते। हा एक अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासली जाते। महिलांमध्ये मंगळागौरीचे खेळ अतिशय लोकप्रिय आहेत। निरनिराळ्या भागांमधून जिल्ह्यामध्ये इथे त्या सहभागी झाल्या आहेत। वर्षानुवर्षे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विश्वास सामाजिक संस्था आणि सर्व मंडळी संस्कृतीचं जतन करत आहेत। त्याचा लाभ हा अनेक स्पर्धक घेत असतात। अनेक स्पर्धक या ठिकाणी आले आहेत। त्यामुळे मी विश्वास सामाजिक संस्थेचे अभिनंदन करीत लाडक्या बहिणींना खूप शुभेच्छा देतो। आज विश्वास सामाजिक संस्था जे आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, वृषालीताई या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे। त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली आहे। मंगळागौरीचा कार्यक्रम तर केला जातो, पण त्याच्या स्पर्धा घेतलेली आहेत। हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे, आपली संस्कृती तर जोपासली जाते, पण महिलांमध्ये मंगळागौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिराळ्या भागामधून निरनिराळ्या जिल्ह्यामधून इथे सहभागी झालेले आहेत। वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी हे संस्कृतीचं जतन करते। याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले, दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सामाजिक संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतो। विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे मंगळागौर स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी गडकरी रंगायतनमध्ये केलेलं आहे। यंदाचं तिसरं वर्ष आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरामधनं जवळजवळ 32 टीम मंगळागौरीच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सकाळी 10:30 आमदार संजय केळकर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं आहे आणि त्यामुळे मंगळागौरीला एक व्यासपीठ मिळावं याकरता विश्वास सामाजिक संस्था गेले 3 वर्ष प्रयत्न करते आणि यंदा 32 संघ यामध्ये अलिबाग असेल, पनवेल असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातनं मंगळागौरीच्या टीम या ठिकाणी आल्या। श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर हा कार्यक्रम अनेक भागात होत असतो आणि त्यांना एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी विश्वास सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष प्रयत्न करते। विश्वास सामाजिक संस्था ठाणे शहरामध्ये नवरात्र असेल, गणेश उत्सव असेल, अनेक उपक्रम गेले अनेक वर्ष करतो। एकत्र गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम विश्वास सामाजिक संस्थेने पहिल्यांदा ठाण्यामध्ये चालू केलेला आहे। विश्वास सामाजिक संस्थेचं नवरात्रामध्ये भोंडला जो कार्यक्रम होतो उमा निळकंठ व्यायामशाळेमध्ये गेली यंदाचं 21वं वर्ष आहे आणि गेली 21 वर्ष एकाच मैदानावर नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रमाचं पण आयोजन सलग 21 वर्ष महाभोंडला करण्याचा उपक्रम हा मला वाटत नाही कुठल्या संस्थेने केलेला असेल आणि विश्वास सामाजिक संस्था महिलांना त्या ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण करून महिलांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम विश्वास सामाजिक संस्था करते। 32 टीम गडकरी रंगायतनमध्ये आलेल्या आहेत। सकाळी 10:30 मंगळागौरीचा कार्यक्रम चालू झालेला आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व स्पर्धक या ठिकाणी ठाणेकरांना मंगळागौर या ठिकाणी सादर करतील। ठाणेकरांना आव्हान आहे की आपण हा चांगला कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। विश्वास सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आज ठाण्यामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम हा सादर होत आहे। पहिल्या वर्षी ह्याच स्पर्धेला आम्हाला जवळपास 15 एंट्रीज आल्या होत्या। दुसऱ्या वर्षी 23 आल्या आणि आता तिसरं वर्ष आहे जिथे आमच्याकडे 35हून अधिक महिलांच्या एंट्रीज होत्या, परंतु वेळेच्या अभावी एका दिवसात एवढ्या होऊ शकत नाही म्हणून आम्ही 32 फायनल करून आज सादरीकरण पूर्ण करणार आहेत आणि यातून आपण एकूण 9 बक्षिसं काढणार आहोत।
प्रत्येक 9 बक्षिसं ही कॅश बक्षिसं आहेत, काहींना ट्रॉफीज आहेत आणि 32 मधनं हे 9 पारितोषिकं काढली जाणार आहेत. आणि सकाळपासनं इथे सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व महिला इथे एकत्रित आल्या आहेत. प्रत्येक गटामध्ये 10 ते 15 महिला आहेत. त्या सर्वांची सोय विश्वास सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतन इथे करण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे पारंपरिक खेळ त्यासकट विविध समाज उपयोगी संदेश तुम्ही बघू शकाल मंगळागौरीच्या खेळातनं देतायत. नुकतंच आपलं भारतीय सैन्याद्वारे झालेलं ऑपरेशन सिंदूर याबाबतही अनेक मंगळागौरींतर्फे त्याचं एक नाट्य प्रदर्शन अतिशय छान प्रकारे पारंपरिक खेळामध्ये केलं जातंय. त्यामुळे सर्व ठाणेकर महिलांना माझं कळकळीची विनंती की जरूर तुम्ही आज गडकरी रंगायतनला या व या सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवा. धन्यवाद.